मला सांगा, तुम्हाला काही सुचलंय का? मला ना आता सहन होत नाहीये. सावलीलाच मान मिळतोय प्रत्येक गोष्टीत. चिडचिड व्हायला लागली आता माझी. तारा, मला जरी सुचत असेल ना ते मी तुला सांगणार नाही, कारण तू माझ्या प्लॅन मध्ये सामील नसतेच. त्यामुळे तुझं तू बघायचं. हो वहिनी, असं काय करताय? ह्या घरात तुम्ही तर सिनियर आहात ना माझ्या, लाईक अ मेंटॉर, लाईक फ्रेंड. आणि आपल्या दोघींचाही शत्रू एकच आहे, सावली. तारा, तू माझी काळजी करू नकोस, कारण माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. बट लुक ॲट युअर सेल्फ. किती चिडचिड करतेस तू. अशी नाही आहेस ना तू. पण त्या मूर्ख मुलीने या घरात तुझी काय अवस्था केली आहे बघ. तिला किती इम्पॉर्टन्स मिळतोय. विचार कर. त्याचा तर बदला घेणारच आहे मी. त्यासाठी मला तुमची मदत लागेल. हे बघ तारा, जर का तू माझं ऐकणार असशील आणि मला इम्पॉर्टन्स देणार असशील तर मी तुझी मदत करायला 24 तास तयार आहे. बोला, काय करायचंय? हे बघ, फक्त तुझा बदला नाही तर ती मुलगी हे घर कायमचं सोडून जाईल असा प्लॅन आहे माझ्याकडे. काय आहे? थांबा, मी त्यांना बोलवून आणते. जा. अरे आल्याच. सोहम, तारा आणि ऐश्वर्या एकत्र होत्या म्हणजे आता वातावरण पेटणार. काय चाललंय का तुम्हा दोघांचं? तुम्ही जेवा शांतपणे. सर, हिला सुद्धा तुझ्या बरोबर जेवायला बसव. नाही, मी सगळ्यांना वाढते मग जेवायला बसते. अगं असं कसं? आज विसर्जनाचा मान तुमच्या दोघांचा आहे आणि त्यात तुझं पान मानाचं आहे. चल बस बघू. बहिणीवर राहू द्या. सावली, ये. बस म्हटलं ना. मस्त, आणखी पोट भरून खा. वहिनी, अजून 4 चपात्या वाढ तिला. कोणतं मानाचं ताट देत आहे तिला? उद्या गुरुजी येऊन आपला बाप्पा विराजमान करणार आहेत. मग पहिलं मानाचं नैवेद्याचं ताट बाप्पाला मिळणार ना. तिकडे त्यांच्या समोर ठेवणार ना आपण की हिला देणार मानाचं पहिलं ताट. काय चाललंय या घरात काय माहित नाही. बाहेर बाप्पा एकटे आहेत आणि आपण इथे सगळे जेवतोय. त्याशिवाय आपली मूर्ती चांदीची आहे, ती कोणी चोरी केली तर नाही. पण ह्याची कोणालाच काळजी नाहीये. तू सगळा मानपान घे पण जबाबदारी अजिबात पार पाडू नकोस. हा, एक्झॅक्टली. जर विसर्जनाचा मान मिळणारच आहे तर राखण करण्याची जबाबदारी घ्यायला नको का? जबाबदारी झटकून असं आगाऊपणे जेवायला बसणं योग्य आहे का? एक्झॅक्टली. पण असू दे, खाऊ दे तिला. तुम्ही द्या मानपान. हा, अजून वाढा. एक मिनिट. मी माझी जबाबदारी पार पाडेन. मी मूर्तीची राखण करेन. सावली, थांब. सारंग सर, मला थांबवू नका. ऐश्वर्या मॅडम आणि तारा मॅडम अगदी बरोबर बोलतायत. जिथे मान आला तिथे जबाबदारी आली आणि ती पार पाडायलाच हवी ना. खरं तर मी ऐश्वर्या मॅडम आणि तारा मॅडमचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिलीत. बाप्पा, माफ कर रे मला. मी पण अशी कशी विसरले. खरं तर आवाज आलो नाही.
बबलू दादा, हळू 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 हळू. हे काय? एक मिनिट या. हळू हळू. बसा बसा. नाही मी बसते, पण ही दुसरी खुर्ची कोणासाठी आहे? चल. अहो तुम्ही कशाला आलात? अगं मग तू एकटी जबाबदार नाहीयेस, मान मला पण मिळालाय. झालं तुमचं गोड बोलून पोट भरेल, माझं नाही भरणार. हो, मी जातो, मला भूक लागली आहे. जा पटकन जा, पोट भरून जेवा. जा. दोन घास खाऊन घे. नाही अहो, मी उद्या बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही जेवू शकणार. पण तुम्ही सुद्धा काहीच खाल्लं नाहीयेत ना, तुम्ही जेवून घ्या. काय बहिणी, तो चारण बघा ना कसा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलाय. ते मग या गोष्टीचा तुला त्रास होतोय? त्रास नाही, पण सोहम ना असा विचित्र वागतो, म्हणजे इतका भांडतो, इतका अनरोमॅन्टिक वागतो. आणि आज चक्क त्याने मला इयरिंग गिफ्ट केलेत. तो ना फुल चेंज झालाय. तारा मॅडम, जास्त रोमॅन्टिक होऊ नका, नाहीतर तुमचं सेलिब्रिटी करिअर आणि तुमची पॉप्युलॅरिटी मागे राहील आणि बाळ घेऊन बसशील. नाही तुमचं बरोबरच आहे, पण बायको म्हणून मला पण वाटतं ना की नवऱ्याने कधीतरी रोमॅन्टिक व्हावं म्हणून. ठीक आहे तारा, चल आपण सोहमशी बोलूया. हा, त्याला विचारूया का रोमॅन्टिक होत नाही. हा चल. नाही असं काय करताय तुम्ही? एक्झॅक्टली, ती मुलगी तिचं टास्क कम्प्लीट करते आणि तुझं काय चाललंय? नाही तर राहू दे, तिला करू दे टास्क कम्प्लीट. तिचं वर्चस्व महत्व वाढू दे या घरात. तू पदरात बाळ घेऊन बस. हो रोमॅन्टिक. नाही तुमचं करेक्ट आहे. तू विसरलीस का तारा, आपण इथे काय करायला आलोय? तू काय करतेस? लक्षात नाही येते का तुझ्या गोष्टी? करेक्ट आहे तुमचं, आपण प्लॅनिंग करायला आलोय. मग तू करणार आहेस प्लॅनिंग? नाही तुमचाच प्लॅन आहे ना. एक्झॅक्टली. आता पुढची स्टेप घ्यायची वेळ आली आहे. माझा गेम सुरू झालाय. या मुलीला या घरात मी कसं नाचवते आणि हिची काय हालत करते ते फक्त बघत राहता. सावली, तू मला कमी समजायची चूक केलीस. आता तू बघच, ही तारा वजही काय चीज आहे.